त्यांना नाही, त्यांना रेकॉर्डिंगला परमिशन दिलंय. तुम्ही करणार आहात का? हो, करते मी. केलं. चालू ठेवलं रेकॉर्डिंग. पण 10 लेक्चर घेणार आहे ना मॅडम? नाही, किती होतील माहिती नाही मला, पण बघूया जितके होतील तितके. ठीक आहे. ठीक आहे मॅडम. हं. हे नमस्कार त्रिशूळ काढू का सगळ्यांना. भगवंताचं? हा, त्रिशूळ काढू छान का? सर चित्र. सुरू करू. हा, करा ना. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पहिलं 9 दिवसांच्या ज्या आपल्या घटासाठी ज्या माळा लागतात, हा उपायांचा क्लास आहे. ते सांगते मी तुम्हाला. पहिलं शैलपुत्री हा पहिला दिवस आहे. या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते. दुसरा दिवस आहे ब्रह्मचारिणी. तो फुलांची माळ जी आहे ती अनंत, मोगरा, चमेली, तगर, पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते. तिसरा दिवस आहे चंद्रघंटा. त्याच्यामध्ये निळी फुलं, गोकर्ण, कृष्णकमळ यांची माळ अर्पण केली जाते. चौथा आहे कृष्मांडा. या दिवशी केशरी किंवा भगवी फुलं किंवा अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलांची माळ. नंतर पाचवा दिवस आहे स्कंदमाता. तर स्कंदमातेची पूजा केली जाते. त्याच्यामध्ये बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते. सहावा दिवस आहे कात्यायनी. या दिवशी कात्यायनीची पूजा केली जाते. त्याच्यामध्ये कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते. सातवा कालरात्री. त्या दिवशी झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ. नंतर आठवा दिवस आहे महागौरी. महागौरीमध्ये तांबडी फुलं, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबांच्या फुलांची माळ ती अर्पण करायची. नववा दिवस आहे सिद्धिदात्री. तिथे देवीची पूजा करून नवरात्र संपतं आणि कुंकुमार्चन करायचं. आता हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की संजीवनी म्हणजे काय एक्झॅक्टली. तर संजीवनी विद्या म्हणजे उपायांचाच क्लास आहे हा. जे आपण जातकाच्या कुंडलीवरून त्याच्या समस्येची काही मूळ कारणं असतात, त्याचं निराकरण करण्यासाठी कोणती उपाययोजना करायची, असा संभ्रम आपल्याकडे नेहमी निर्माण होतो. तर समस्या भावसंबंधाने किंवा भाव, भावेश कारक किंवा भावातील ग्रह, भावावर दृष्टी टाकणारे ठेवणारे ग्रह, नेमकी कोणत्या ग्रहाची उपाययोजना केली तर लवकर कार्यसिद्धी होईल, किंवा ग्रह, राशी, नक्षत्र यापैकी कुठले सहाय्यक ठरेल, कोणत्या उपासना उत्तम असतात किंवा शीघ्रफळ देणारं ठरेल, हे द्विधा मनस्थिती उत्पन्न होते. त्याच्यामुळे जातकास असं तात्काळ उत्तर देता येत नाही आपल्याला. अनेकदा काय होतं की जातकाच्या निगडीत अतिशय महत्त्वाचा म्हणजे परीक्षेमध्ये समजा नापास होणं, किंवा एक नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळणं, किंवा वैवाहिक जीवनात समस्या येणं, संततीचा अभाव, गर्भपात, जमीन जुमला, किंवा असे बरेचसे कारणं असतात. जसं ॲलोपॅथीचे डॉक्टर रोगावर 2 दिवसाच्या गोळ्या देतात, आजार नाही बरा झाला तर परत बोलवतात, नंतर आणखीन पॉवरचं अँटीबायोटिक देतात. तसं ज्योतिषाचं नाही आहे. ज्योतिषामध्ये फक्त एकदाच उपाय सांगावा लागतो आणि बिनचूक कार्यसिद्धी झाली तर जातक परत येत नाही आपल्याकडे. तेव्हा उपाय चांगले सांगावे लागतात. तर आपल्याला एक दोनच उपाय माहिती असतात, ते आलटून पालटून आपण नेहमी तिथे देतो. तर जन्मकुंडली, गोचरेचे ग्रह किंवा वर्षकुंडलीच्या योगाने कार्यसिद्धी कशी होईल त्याचा आपण काळ सांगतो.
सुयोग्य काळ सांगून त्या साधना करण्याची तिथे आवश्यकता असते उपायांची. ग्रह हे स्वतः कधीही चांगले वाईट करत नसतात, तर ते योग निर्देशक असतात. त्यांची उपासना ही कुयोग किंवा निर्देशकत्वात बदल घडण्यासाठी किंवा ग्रहात बदल घडण्यासाठी नाहीये. हा ग्रह कधी बदलत नसतात. इच्छापूर्ती पण आवश्यकता आहे. जन्मकुंडलीचं संबंधित भावातील ग्रह, भावेश, कारक, भावावर दृष्टी टाकणारे किंवा दशा, विषोत्तरी हे सगळं बघून तारतम्याने आपल्याला उत्तर द्यायचं असतं. तर मानवी देहाची जी काही प्रकृती आहे ती मानवी देहाचे 3 प्रकार आहेत. जसं मन, शरीर आणि प्राण. जसं आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचं बिंब आहे. यास वैदिक संकल्पनेमध्ये आत्मा म्हणतात. आत्मा हा नित्य, शुद्ध, बुद्ध किंवा मुक्त असतो. देहात प्रवेश केल्याने त्याचे अपरोक्षत्वाने जीवात्मा असं संबोधतात. तर जीवात्मा आणि आत्मा यांचा जीव आणि शिवशी संबंध असतो. तसंच मन जे आहे ते शरीरातील अदृश्य शक्ती, जी मानवाची संवेदनशीलता असते, त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, त्याच्यावर नियंत्रण ठेवतं. त्याला मन असं म्हणतो आपण. तर याचा संकल्प करणे किंवा विकल्प करणे हा स्वभाव असतो. भावना, संवेदना यावर सगळं संपूर्ण तिथे नियंत्रण असतं. तसंच कर्म पण आहेत. कर्म कशी असतात? तर कर्म ही मन ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त झालेले ज्ञान संकलित करून आपण बुद्धीकडे पाठवतो आणि बुद्धीमध्ये तारतम्याने विचार करून आपण योग्य निर्णय घेऊन मनाला पुढील जे काही कृतीचे निर्देश देतो आपण. उदाहरणार्थ आपल्याकडे समजा चेंडू येत असेल तर आपण धरतो, पण कोणी दगड फेकला तर बाजूला होतो. यात मनाने चेंडू आणि दगडाची संवेदना पाठवल्यावर तिथे बुद्धी निश्चय करते आणि सुखावह काय आहे ते बघतो आपण. चेंडू पकडण्याचे निर्देश मनाला देतं मन आणि इंद्रियांची मग तिथे हात, डोळे, पाय यांची हालचाल करून चेंडू पकडायची आज्ञा करतं. दगड असेल तर आपण बाजूला होतो. असंच मनाचं कर्म आहे हे. तसंच शरीर पण जे आहे ते पुरुषाचं शुक्राणू आणि स्त्रीचं बीज यांच्या संयोग जो होतो तो निर्माण होऊन पुढे त्या पिशवीत शरीराची उत्पत्ती होते. यात पंचमहाभूत किंवा पंचमहाभूताचे पंचीकरण जे होतं ते देहधारणा होते आणि देह वाढत जाऊन पुढे 9 महिने 9 दिवसांनी पृथ्वीवर आपण जन्म घेतो. याच्यामध्ये 5 तत्व येतात. जसं 5 तत्वामध्ये तुम्हाला माहिती आहे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं आहे. 5 ज्ञानेंद्रिय पण माहिती आहेत. कान, डोळा, नाक, त्वचा, जीभ. 5 कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, गुद, लिंग, वाचा. तसंच 5 प्राण पण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि 5 अंतःकरण पण आहेत. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे पंचीकरण आहे हे सगळं. तसं दुसरं म्हणजे अपान जो आहे, प्राण जो आहे तो श्वासोश्वास घेणं, त्याचं स्थान आहे हृदय. अपान जो आहे तो मलमूत्र विसर्जन करणं, स्थान आहे त्याचं मोठी आतडी किंवा लिंग, गुद. व्यान आहे ते सर्व शरीर व्यापक देह आहे आपला किंवा उदान आहे स्वर उच्चारण किंवा त्याचं स्थान आहे कंठ. समान जो आहे तो सर्व नाड्यांना अंतरस पुरवणं किंवा नाभी आपण म्हणतो. ह्याचे उपप्राण पण आहेत. उपप्राण आहेत नाग, कुरुम, कुत्कल, देवदत्त आणि धनंजय असे उपप्राण आहेत. तर नागमध्ये ढेकर येणं, अशुद्ध वायूचं उत्सर्जन होणं, ह्याचं स्थान आहे कंठ. कुरुम म्हणजे पापण्यांची उघडझाप करणं, वायुस्थान आहे, त्याचं नेत्र आहे. कुत्कल म्हणजे खोकला, सर्दी, शिंका निर्माण करतो, त्याचं स्थान नाक आहे. आणि देवदत्त म्हणजे जांभई येणे, निद्रेशी संबंधित आहे, त्याचं स्थान आहे तोंड.
धनंजय आहे ते गुदद्वारातून वायूचं उत्सर्जन होणं, याचं स्थान आहे गुदद्वार. म्हणजे वायू पण मृत्यूनंतर जर बघितलं तर वायू पण मृत्यूनंतर देहामध्ये असतो. देहाची प्रकृती जी आहे मानवी देहाची, ती शरीरामध्ये अस्थी असतात, मज्जा, रक्त, वात, पित्त, कफ, मेंदू असतो, मांसपेशी असतात, धमन्या असतात आणि अनेक अवयव आणि विभाग असतात. जसं आत्म्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्रामध्ये रवीला बघतो. रवी हा जीवनाचं चैतन्य करणारा शक्तीचा स्तोत्र, जो आत्मा त्याचं प्रतिनिधित्व जे आहे ते रवी करतो. मग कुंडलीतील रवीची स्थिती जातकाच्या आत्म्या स्वरूपाची माहिती आपण सांगू शकतो तिथे. मन जे आहे ते चंद्राकडे दिलंय. मनाची संवेदनशीलता, चंचलता, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सगळं देहावर नियंत्रण हे मनाने होतं आणि मनाचा अधिपती जो कोण आहे तो चंद्र आहे. मग जातकाच्या जन्मकुंडलीत चंद्राची जी अवस्था असेल त्यावरून जातकाची पूर्ण मनाची जडणघडण याचा अंदाज येतो. मग चंद्र शुभयोगात असावा म्हणजे जातक मनाने खंबीर किंवा शांत असतो किंवा जे काही भोग असतात ती भोगायची तयारी पण असते मनाने. त्याच्यामुळे चंद्र हा नेहमी कुंडलीमध्ये चांगला हवा. चंद्र नीच किंवा अस्त किंवा पापग्रहयुक्त असता थोडंसं मन चंचल किंवा निराश किंवा क्रोधी होतं. तसंच शरीर जे आहे ते लग्न आहे आपलं. ते जन्मकुंडलीत लग्नस्थानी जी राशी येते किंवा ती राशी, तो भाव, त्यातील ग्रह किंवा दृष्टी ठेवणारे ग्रह त्याच्यावर, यावरून आपण शरीराचं लक्षण सांगतो. उदाहरणार्थ लग्नात गुरु असेल तर देह स्थूल असेल, शनी असेल तर माणूस सडपातळ असेल, दात समोर असतील किंवा रविचंद्र लग्न हे तीनही चांगली असेल तर सदृढ किंवा धैर्यवान किंवा ऐश्वर्ययुक्त माणूस असेल. लग्नाची बलवत्ता जर बघायची असेल तर लग्नामध्ये नेहमी शुभ राशी पाहिजे, पापग्रह नको. लग्नात शुभग्रह, लग्नावर शुभग्रहांची दृष्टी, वर्गोत्तम लग्न हवं. एकटा गुरु लग्नात असेल तरी चालेल. लग्नात राजयोग होत असेल किंवा लग्न शुभ कर्तरीमध्ये असेल किंवा लग्नेश लग्नात स्वगृही उच्चेचा नवमांशात पण चांगला असेल. लग्नेशाची लग्नावर दृष्टी असणं ते आयुर्दायासाठी चांगलं आहे. किंवा जर जर लग्न बिघडलं तर 70% कुंडली दूषित होते. लग्नेश वर्गोत्तम असेल, उच्च स्वगृही मित्रगृही असेल, केंद्र त्रिकोणात असेल, शुभग्रहयुक्त असेल, शुभ नवमांशात असेल, शुभ द्रेष्काणात असेल, शुभ कर्तरीमध्ये असेल तर सगळं चांगलं आहे. तसंच चंद्राची बलवत्ता पण अशीच बघायची. वर्गोत्तम असेल, उच्च स्वगृही मित्रगृही असेल किंवा केंद्र त्रिकोणात असेल, शुभग्रहांच्या युतीत किंवा पक्षबल पाहिजे चंद्राला. शुक्ल पंचमी ते कृष्ण अष्टमी पर्यंत चंद्र चांगला. नंतर चंद्रापासून 6, 7, 8व्या भावामध्ये शुभग्रह पाहिजे. चंद्र 6, 8, 12 मध्ये नसावा किंवा चंद्र गजकेसरी योगात असेल तर चांगला. चंद्राच्या युतीत मागे पुढे ग्रह ते पण बघायचे. तो केमुद्रुम योग झाला नाही का, झाला आहे का ते पण बघायचं. रवीची बलवत्ता पण बघायची. त्याच्यानंतर आपण बघितलं तर लग्नेश निर्बली कधी होतो तर त्रिक स्थानात 6, 8, 12 मध्ये किंवा नीच राशीत, वक्री, पापकर्तरीत, शत्रू राशीत, हे सगळं लग्नेशाची स्थिती बघायची कशी असते ती. त्यानंतर मी आता आज सप्तचक्र घेते. पहिली सुरुवात जी आहे ती सप्तचक्राप्रमाणे घेते. सप्तचक्र जर आपण बघितलं तर हे चक्र जे आहे तीन देवी आहेत. म्हणजे वैष्णवी, गायत्री आहेतच, शिवाय महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तीन देवी आहेत, गुफामध्ये आहेत. जिथून योगशास्त्र जिथून तयार होतं किंवा ब्रह्मनाडीचा जिथून प्रारंभ होतो तर 3 हा आकडा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. 3 आकडा. तर 3 आकड्यामध्ये त्रिगुण आहेत, त्रिदेव आहेत.
नंतर वात कफ पित्त हे 3 आहेत. 3 नाड्या आहेत. इडापिडा, इडा पिंगळा पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या आहेत. 3 योग पण आहेत. 3 योगमध्ये नाडी, त्याच्यामध्ये ब्रह्मग्रंथी, रुद्रग्रंथी आणि विष्णू ग्रंथी आहे. नंतर 3 ग्रंथी जे आहेत ते काया, वाचा आणि मनसा हे 3 प्रकार आहेत. ते 3 हे उकलल्याशिवाय सहस्त्रकार चक्रामध्ये तुम्हाला प्रवेश घेता येत नाही. या 3 पिंडीच्या आहेत, त्या सुद्धा शरीरातील 6 चक्राशी संबंधित आहेत. एक महाकालीची पिंडी ही मूलाधार चक्राशी निगडीत, नंतर महालक्ष्मीची पिंडी ही स्वादिष्टांशी निगडीत आहे आणि मणिपूर चक्र जे आहे ते महासरस्वती पिंडी अनाहत आणि आज्ञाचक्र याच्याशी निगडीत आहे. आणि जी मार्गात पडणारी बाणगंगा आहे ती नाडी शुद्धी दाखवते. तसंच तुम्ही 12 किलोमीटरचा खडतर जर पायी प्रवास हा तुमच्या कुंडलीमधला 12 स्थानं जी आहेत ती शुद्ध करणारा प्रवास दाखवतो. तो कट्टरापासून भवनपर्यंतचा प्रवास हा योग मार्गातील सप्तभूमिका दाखवतो. मग योगातील 7 भूमिका आहेत त्या नाडी शुद्धी सर्व प्रकारची शुद्धी झाल्याशिवाय तुम्हाला अंतिम गुफेत म्हणजे सहस्त्रकार चक्रामध्ये प्रवेश होऊ शकत नाही तिथे. मग सर्वांच्या शरीरामध्ये त्रिकुट पर्वत आहे. सगळ्यांच्या शरीरामध्ये त्रिकुट पर्वत. मग 2 भुवयांच्या मधलं जे स्थान असतं त्याला आज्ञाचक्र म्हणतो, जिथे आपण कुंकुम लावतो. ते लावण्याचं तिथे महत्व आहे. मग जगदंबा जी आहे ती आपल्या शरीरामध्ये पण आहे. फक्त ते तत्व तुम्हाला जागृत करायला हवं. तर त्यासाठी तत्व जागृत करायला त्यासाठी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसाच्या ज्या साधना आहेत, नवदुर्गा आहेत, नवविधा आहेत, भक्ती आहे किंवा नवनारायण आहे, नवनाथ आहे, नवनाग आहे, नवरस आहे, नवरंग आहेत आणि नवमहाविद्या आहेत. आणि दसऱ्याला 10वी महाविद्या पण आहे दसऱ्याला. तर इथे सप्तचक्र म्हणजे हे चक्र जे आहे ते नातेसंबंध, तुमचा पैसा, तब्येत हे आहे. प्रत्येक जीवनातल्या गोष्टीवरती तुमच्या शारीरिक किंवा आर्थिक, मानसिक प्रत्येक गोष्टीवर 7 चक्र तुमची काम करतं. जे लोक रेप होणं, पॉर्न्स बघतात किंवा हे चक्र बिघडल्यावर अभ्यासामध्ये तुमचं लक्ष नाहीये किंवा आज्ञाचक्रावर तेव्हा हिलिंग करायचं, मेडिटेशन करायचं, ओम नमः शिवायचा जप करायचा. ज्या वेळेला आज्ञाचक्र खराब होतं तेव्हा तुमचे निर्णय चुकतात, म्हणजे फसतात. आपण नेहमी म्हणतो की बुद्धी गहाण ठेवली होती का, अक्कल नाही का, आपण सहज म्हणतो. त्यावेळी समजायचं की तुमचं आज्ञाचक्र हे खराब झालेले असतं. जो ऑरा असतो आपला, तो ऑरा म्हणजे देवतेच्या मागे जसा प्रकाश दिसतो तो प्रकाश म्हणजे चुंबकीय आभामंडल आहे. हे जे आभामंडल आहे ते प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीमध्ये असतं. मग पृथ्वीला पण चुंबकीय क्षेत्र आहे. प्रत्येक व्यक्तीवर सकारात्मक नकारात्मक असा प्रभाव असतो. एखादी व्यक्ती जर आपल्या बाजूला येऊन बसली तेव्हा आपल्याला छान वाटते, पण नको असलेली व्यक्ती बसली की आपण म्हणतो अरे हा का बसला, म्हणजे त्याचा ओरा आपल्या ओराशी मॅच होत नाही, आपल्याला तो नकोसा वाटतो. जसं छोट्या बाळामध्ये आभामंडल जे आहे ते खूप पवित्र असते. तुम्हाला जर वास्तू बघायला जायचं असेल तर लहान मुलाला बरोबर घेऊन जा किंवा तुळशी घेऊन जा. जर तुळस सुकली त्या वास्तूमध्ये किंवा तुळशीला काही 2-3 दिवसामध्ये जर लावली तिकडे आणि सुकली तर तिथे प्रॉब्लेम्स आहे. किंवा बाळ जर रडत असेल त्या वास्तूमध्ये तर समजायचं ही वास्तू तिथे सुटेबल नाही आहे. कारण छोट्या बाळामध्ये आभामंडल हे खूप पवित्र असतं. म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतं.
कारण त्याचा ऑरा हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. ऑरा जो आहे तो तुमचा प्लस पॉइंट आहे, चांगला वाईट करणं. नकारात्मक विचार केले तर सतत नकारात्मक लोकांबरोबर राहिलात, कोणाचा वाईट विचार केला किंवा कोणाच्या तरी डोक्यामध्ये गोष्टी नकारार्थी तुम्ही टाकल्या तरी ऑरा तुमचा बरोबर राहणार नाही. आपण ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्या करतो, त्यामुळे ऑरा निगेटिव्ह होतो. म्हणजे व्यायामाने ओरा स्ट्रॉंग होतो आणि मंत्रजपाने ऑरा स्ट्रॉंग होतो. 7 चक्राचे जे रंग असतात तेच ऑरामध्ये असतात आपल्या. लाल रंग जो आहे तो एनर्जी भरपूर असते. पिवळा जो आहे तो नवीन नवीन शिकायची आवड असते. ग्रीन जो आहे तो हिरवा जो प्रेमभावना जास्त, दुसऱ्यांना समजून घेण्याची भावना असते. गुलाबी जो आहे तो प्रेमभावना असते. पण काळा आणि करडा रंग जो आहे तर काहीतरी आजार येणार असेल किंवा निगेटिव्हिटी असेल. ऑरा तुमचा चेक करायसाठी हात जो आहे तो 10-15 सेकंद असा चोळायचा ऑरा चेक करायला. आणि एनर्जी ही प्रत्येकाकडे असते. तर 7 चक्रावरती एकतर हात चोळायचा आणि तो दोन्ही हात असा कपमध्ये ठेवायचा. कपमध्ये ठेवल्यानंतर तो पूर्ण कानाजवळ न्यायचा आणि कितपर्यंत ऑरा तुमचा आहे तो चेक करायचा. असा तो मागे पुढे तुम्हाला जड जिथे वाटेल तिथपर्यंत तुमचा ऑरा असतो. तो ऑरा मग तसा चेक करायचा. हात चोळायचा 15 सेकंद आणि कानाजवळ नेऊन कपची आकृती करून तो ऑरा चेक करायचा. नंतर हळूहळू तो असा प्रेस केला की तुम्हाला जिथे जड वाटतो तेवढा तुमचा ऑरा असतो. दोन्ही हात कानाजवळच्या इथे ठेवायचं, जिथे दाब असतो दबाव असतो तेवढा ऑरा आहे. सप्तचक्रावर प्रत्येक हात ठेवायचा आणि ऑरा चेक करायचा. एनर्जी बघा प्रत्येकाकडे आहे. देवळात नाही गेलं तरी चालेल, पण सकारात्मक विचारावे. नॉनव्हेज खाल्लं तरी चालेल, शाकाहारी लोकांकडे पण राग असतो. ऑरा कमी आहे असे पण दिसतं शाकाहारी लोकांमध्ये. समजा एखादी व्यक्ती लवकर उठून व्यायामाला गेली आणि आल्यावर जे घरात झोपलेले असतात त्यांच्यावर चिडतात किंवा हा लवकर उठून चिडून शेवटी तो काय करतो, जो उठलेला असतो लवकर तो तो स्वतः बीपी वाढवतो स्वतःचा. आणि जो शांत झोपलेला आहे त्याचा बीपी लो आहे. म्हणजे भावनांवर ताबा हा चालायला जाऊन बीपी वाढवतो. म्हणजे तुम्ही तिथे शांत राहणं गरजेचं आहे. शरीरात अनेक चक्र आहेत. असा एक पॉइंट असतो की सर्व लाईट जिथे एकत्र येतात त्याला आपण डीपी म्हणतो. अशा शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या विशिष्ट ठिकाणी जॉईंट झालेल्या आहेत आणि जे पॉइंट आहेत त्यांना 7 चक्र म्हणतात. हे 7 चक्र आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. मग कुठले चक्र बिघडले तर काय परिणाम होईल, तर जसं नातेसंबंध, पैसा, आरोग्य, प्रत्येक गोष्टीवर 7 चक्र परिणाम करतं. जसं मूलाधार चक्र आहे पहिलं, तिथे लम हे शिवणीवर आहे, जड आहे, आधार आहे, 4 पाकळ्या कमळ आहे, वम शम सम शम असा जप आहे. तिथे हिम्मत आहे, पैसा आहे. हे तुम्हाला चक्र देतं. आणि हे चक्र बिघडलं तर आर्थिक प्रॉब्लेम येऊ शकतात. हे चक्र ओळखण्यासाठी तुमच्या लक्षणावरनं ओळखता येतात. डॉक्टर जसं लक्षणं सांगतात तसं चक्राचे पण सिस्टीम्स आहेत. जसं मूलाधार चक्र पृथ्वीशी निगडीत आहे, मग जमिनीशी निगडीत आहे. मग बरेच लोक आपण बघतो की जमिनीसाठी भांडतात, भाऊ एक्सपायर होतो, आईशी संबंध चांगले नसतात. ज्यांचे कमजोर असतं ते पटकन कोणासमोर बोलू शकत नाही. ज्यांचं मूलाधार चक्र कमजोर आहे ते पटकन कोणासमोर बोलू शकत नाहीत, भीती असते. मग मारले तरी स्वतःचं रक्षण करू शकत नाही, प्रतिकार नाही. मग पैशा संदर्भात पण मंथ एंड आला की पैसे संपतात. मग EMI साठी पण पैसे नसतात किंवा स्वतःसाठी खर्च करायला पण पैसे नसतात. मग प्रॉपर्टी असते पण खिशामध्ये पैसे नसतात.
प्रत्येक काम येते पण शेवटच्या टप्प्याला थांबतं, तेव्हा हे चक्र तुमचं खराब झालेलं असतं. आणि जर हे चक्र ऍक्टिव्ह असेल तरीही चांगले नाही. तर काय होईल ऍक्टिव्ह असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये वाद घालाल, पैशाची लालच हव्यास खूप असते. मग ज्या ठिकाणी एखादा भाऊ दुसऱ्या भावाची जमीन आपल्या नावावर करून घेतो, मग समजायचं ह्याचं मुलाधार चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे. किंवा आईला सांभाळत नाही, मारामारी सुरू आहे, त्याचा काही संबंध नसतो तरी हा मध्ये पडतो, तेव्हा ओव्हर ऍक्टिव्ह झालं असं समजायचं. मग चांगलं चक्र ठेवलं तर पैसा, घर, जमीन हे तुमच्याकडे येतं. त्यासाठी चांगलं करायला जमिनीवर चालायचं. जर चक्र चांगलं हवं असेल तर जमिनीवर चालायचं, सूर्यनमस्कार करायचा, खाली बसून जेवायचं, जास्तीत जास्त किचनमध्ये जेवायचं, पाटावर बसायचं. लाकूड हे अग्नितत्वाचं आहे, तर अग्नितत्वाच्या पाटावर बसून जेवायचं. देवीचे कवच वाचायचं, लाल गणपतीची उपासना करायची, सुरक्षतेची भावना ठेवायची, देवीची आराधना करायची. अथर्व शीर्षमध्ये पण लिहिलेलं आहे, लम मूलाधार स्थितम, असं अथर्व शीर्षमध्ये पण लिहिलेलं आहे. तर गणपतीची उपासना हे पहिलं करायचं, हे चक्र ऍक्टिव्ह होतं. भीती वाटत नाही मरणाची पण त्यावेळेला मग कुठल्याही कामाच्या सुरुवातीला आपण गणपतीची उपासना करायची. लाल गणपती, पैसा मनी फ्लो येणार, देवी कवच वाचायचं, नीती पण सुधारते. मग रंग ह्याचा लाल आहे, बीज मंत्र लम आहे, मग जमिनीसाठी काम करते. आजार जर बघितले ह्याचे तर कमरेपासून खाली गुडघेदुखी, मूळव्याध, हाडांचे आजार, पाईल्स, लंबोदराय नमः हा बीजमंत्र म्हणायचा. रोजमेरी, पोवळं, ब्लड स्टोन, रुबी, फुलं जी आहेत ती जास्वंदाचा अर्क आणि पाणी प्यायचं. पृथ्वी तत्वाचं आहे हे, त्याच्यामुळे सीतामातेची उपासना, पृथ्वीच्या गर्भातून ती आलेली आहे, त्याच्यामुळे एक बीज दिलं की त्याची वाढ होणं हे मूलाधाराचं काम आहे. जमीन इथे लागेल. शरीर म्हणजे पण एक झाड आहे, त्याला उगवण्यासाठी जमिनीची पण गरज असते. मग पृथ्वीवर राहण्यासाठी हवा, पाणी सर्व लागेल. मग भौतिक सुख आणून देणारं मूलाधार चक्र आहे हे. मग प्राण ऊर्जा जागृत होऊन सहस्त्र चक्राकडे जाते. त्याचा त्रिकोण आहे, खाली त्रिकोण आहे असा, त्याचा जो टोक आहे तो खाली आहे, ते त्रिकोण तो. तर तिथे टोक खाली आहे म्हणजे ब्रह्मांडाची जी क्रिया आहे ती खालपर्यंत पोचते. नेहमी आसन घालून बसा. मी आसन कुठली कुठली वापरायची ते पण ते पुढच्या ह्याच्यात सांगेन. आसन घालून बसायचं, सर्व लक्ष मूलाधार चक्रावर ठेवायचं, ध्यान एकाग्र करायचं, वेळ कुठलीही असू दे. मग ताडासन आणि पर्वतासन हे आसन करायचं याच्यामध्ये. दुसरं आहे स्वाधिष्ठान चक्र. समजतंय? हो मॅडम. हो मॅडम. रोजच्यापेक्षा कमी आवाज. मॅडम जर समृद्धी भटला जॉईन करा ना. काय समृद्धी भट जॉईन व्हायला बघते, तिला जॉईन करत नाहीयेत पोस्ट. समृद्धी बट हा ती नवीन आहे मॅडम, पण कोणी नाही आलेलं आहे. नाही, कोणी दिसत आता होईल नाही इथे join. आलेलं. हा, आता सोमनाथ आल्या remove त्या करतात. जस्ट. नाही, Remove रिमूव्ह नाही करतात केलंय remove. मॅडम. नाही नाही, परत करा सांगते जस्ट तिला आता join एंटर आता. झाल्या त्या. झाल्यात, ऑलरेडी केलंय त्यांना. केलं का? हो हो. आवाज कमी आहे का माझा? नाही बरोबरच मॅडम, आहे. व्यवस्थित येतोय येतोय. मॅडम, रोजच्यापेक्षा व्यवस्थित आहे कमी. आवाज. रोजच्यापेक्षा. दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. त्याचं मंत्र आहे वम. नाभीच्या 4 बोटं खाली आहे स्वाधिष्ठान चक्र. जसं आपलं शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे, मग प्रत्येक चक्र जे आहे त्या तत्व सांगतं.
जलतत्वाचं जे आहे ते ऑरेंज रंग भावनांशी कार्य करतं. ज्याप्रमाणे हिंमत पैसा मुलाधारकडून मिळते, तसं रोजचा पैसा जो आहे मिळतो तो भावनिक गुंतणे किंवा ब्रह्मदेवता निर्मिती इथे मूल होत नसेल तर ह्यावर थोडंसं काम करायचं. जो स्वतःचाच विचार करतो, दुसऱ्यांच्या भावना समजत नाही, सेल्फिश किंवा आत्मविश्वास कमी, काही झालं तरी सॉरी म्हणतो किंवा आपराधिक भावना होते. ही आपराधिक भावना वाढली तर कॅन्सर पण होतो. मग गर्भाशयाचा त्रास होऊ शकतो इथे. एखादी व्यक्ती दुसऱ्याला यूज करून घेते, पण त्याला तिथे किंमत दिली जात नाही, तेव्हा हे चक्र तुमचं खराब होतं. स्वतःबद्दल तुम्ही विचार करत नाही. काही जणांना कोणी काही बोललं तर 5-5 मिनिटांनी रडू पण येतं. मग हे जलतत्व आहे. मग तिथे पाचक रस आपल्या शरीरात सोडत असतं पाचक रस. मग मूलाधार चक्र बिघडलं तर मूळव्याध पण होतो. मग डॉक्टर पाणी जास्त प्यायला सांगतात. तसं हे बिघडलं तर जलतत्व पण बिघडलेलं समजायचं. प्रत्येक चक्र हे एकमेकाशी गुंतलेलं आहे. मग इथे लाळ तयार होत नाही. मग त्यासाठी ब्रश करायच्या आधी कोमट पाणी प्यायचं, ज्याने चक्र चांगलं होतं. मग शरीराला पोषक जी तत्व आहेत, लाळ, मुख्य म्हणजे लाळ, ती पूर्ण शरीरात डिटॉक्स करायचं. कधी रक्तामध्ये गाठी होतात, घाम खूप येतो, तेव्हा चक्र खराब होतं. मग हे चक्र आपल्या नातेसंबंधावरती पण काम करतं. भावनिकता कुठे असते, मग व्यसनाधीनता आहे, मग लैंगिकता, चुकीची व्यसन असेल, रेप होणं किंवा ॲडिक्ट होणं. काही लोकांना या कुठल्याच गोष्टीमध्ये पण रस नसतो. म्हणजे रामाने गादीचा त्याग केला तेव्हा भरत त्याने पण त्याग केला होता. ही प्रेमाची जी भावना आहे ती एकमेकांसाठी राहणं, कुटुंब वेगळं होत असं वाटलं की कधी कधी अशा भावना येतात. म्हणजे किंवा ॲडिक्ट होणं किंवा ह्या चक्रावर काम करायचं. ओव्हर ॲक्टिव्ह झालं तरी पण चांगलं नाही. किडनीचे आजार, मूल होत नाही किंवा स्वतःचाच जास्त विचार करणं, पत्नी मिळाली की आईवडिलांना सोडून जातात, असे बरेच लोक आहेत. मग तिथे उपासना जी आहे ती सरस्वती, विष्णू, लक्ष्मी स्तोत्र, प्रजनन ग्रंथी इथे आहेत, ॲड्रिनल आहे, डायजेशन, अस्थमा, डायबिटीस, ब्लड कॅन्सर, पार्सली अरोमा हे इथे वापरायचं. कार्नेलियन जो आहे ते सिट्रीन कार्नेलियन किंवा फूल जे आहे ते लिली फूल, ऑरेंजचं फूल हे वापरायचं. इथे जगदंबा जी आहे ती स्वादिष्टान जलतत्वाच्या चक्राशी संबंधित आहे. तर जगदंबेमुळे सर्वात आधी स्वादिष्टान चक्र पूर्णतया शुद्ध होतं, संतुलित होतं, जागृती आणि ऊर्जित होतं. वीर्य आणि रज हे स्वादिष्टान चक्राशी संबंधित आहे. म्हणजे जी कन्या असते मुलगी, ती कन्या तोपर्यंत कन्या आहे जोपर्यंत ती रजस्वाला होत नाही. मग हीच गोष्ट मुलाला, म्हणजे मुलगा जो आहे तो बट्टू म्हणतो आपण त्याला, तो 8 वर्षापेक्षा जास्त येऊ न देता मुंज केली जात असत, मुंज करायचे. या सगळ्याच्या पाठीमागे एक योगशास्त्र आहे, शरीरशास्त्राशी जोड आहे याची. मग शास्त्रामध्ये पण प्रथम रजोदर्शन जेव्हा होतं तेव्हा पूर्वी अभ्यास करायचे याच्यावर. आता कोणी लक्ष देत नाही म्हणून प्रॉब्लेम्स पण खूप आहेत, PCOD आहेत, सर्वच आहे. तर रजोदर्शन कधी झाले, कोणत्या तिथीला झाले, कोणत्या नक्षत्रावर झाले, कोणत्या वारी झाले, अंगावर कोणत्या रंगाचे कपडे होते, घरी झाली की बाहेर झाली, या सर्वांचं गणित करून पुढील भविष्याबाबत त्याचं मार्गदर्शन करायचे. मग कन्येमधून स्त्रीमध्ये परावर्तित होताना किंवा मुलगा मुंज झाला तर द्विजा होतो, संस्कार करून तो पुनर्जन्म घेतो. तसं नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करतो. तर 2 वर्षाची कन्या असेल तर शुद्ध कुमारिका असते, तिथे बालसौख्य असतं, आरोग्य समृद्धी असते. 3 वर्षाच्या कन्येमध्ये त्रिमूर्ती आहे, तिच्या पूजनाने संतुलित विकास होतो किंवा सत्व रज तम हे तिन्ही गुण जे काही सांसारिक व्यक्तींना आवश्यक असतात
त्या सगळ्या ह्या 3 वर्षाच्या कन्येमध्ये असतात. 4 वर्षाची जी कन्या आहे ती कल्याणी आहे. हिच्या पूजनाने शुभफळ किंवा विवाह योग, कुटुंब सौख्य हे सर्व प्राप्त होतं. 5 वर्षाची कन्या जी आहे ती रोहिणी आहे. तिथे आर्थिक स्थैर्य, वैभव, संततीचे सौभाग्य वाढतं. 6 वर्षाच्या कन्येमध्ये काली म्हटलेलं आहे. तिच्या पूजनाने शत्रुनाश, संकट निवारण होतं, निर्भयता प्राप्त होते. नंतर 7 वर्षाच्या कन्येला चंडिका म्हणतो आपण, तर पराक्रम, धैर्य तिथे प्राप्त होतं. नंतर 8 वर्षाची जी कन्या आहे तिला शांभवी म्हणतो. शांभवी पूजनाने आध्यात्मिक उन्नती होते, ज्ञानप्राप्ती होते, संस्काराची पण वृद्धी होते. 9 वर्षाची जी कन्या आहे ती दुर्गा, संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहतं, रोग आणि बाधा दूर होते. 10 वर्षाची कन्या जी आहे ती सुभद्रा आहे, ती दीर्घायुष्य आणि सौभाग्य प्राप्त होतं. नेहमी कन्यापूजन करताना प्रत्यक्षात जगदंबा येणार आहे असं तिचं स्वागत करायचं. तिला जे काही फुलं, तिच्या आवडीच्या वस्तू, तिचं गोडधोड, तिचं पाय धुणं, पायाची पूजा करणं, हे सगळं जसं जगदंबा आपल्या घरी आली आहे अशा रीतीने, अशा भावनेने तिथे कुमारिकेंचं तिथे पूजन करायचं. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे 10 पाकळ्यांचं आहे. सूर्यचक्र पिवळा रंग आहे, रम मंत्र आहे. तर विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करायचा. राम राम जप, एनर्जी मिळते. किंवा हिम्मत आहे काहीतरी करून दाखवणं, जसं मुलाधारामध्ये पैसा येतो त्यासाठी आयडिया ज्या लावायच्या असतात ते काम नाभीचक्र करतं. मग स्वाधिष्ठान इथे जन्म देतो. मग जन्माला येण्यासाठी पण नाभी लागते. ब्रह्मदेवाचा जन्म जो आहे तो नाभी कमळातून झालेला आहे, म्हणून इथे कमळाच्या पाकळ्याच दिलेल्या आहेत सगळीकडे. तर नाभी, ब्रह्मदेवाचा जो जन्म आहे तो नाभी कमळातून झाला आहे आणि सृष्टीची निर्मिती झालेली आहे. मग आपला जन्म झाला तो आईच्या पोटात नाळेपासून जोडलेला असतो. मग एनर्जीसाठी आपण तिकडे नेहमी गाईचं तूप नाभीला लावायचं किंवा बदाम राईचं तेल लावायचं, म्हणजे तेज येतं चेहऱ्यावर, मग व्यक्ती तेजस्वी दिसते. तेव्हा हे चक्र ऍक्टिव्ह होतं. मग सर्वांचा विचार करून सर्वांना पुढे घेऊन जाणारी ही व्यक्ती असते. मग कुठल्या वेळेला कुठला निर्णय घ्यायचा हे ज्याला समजतं ते चक्र इथे पॉवरफुल होतं. मग ज्यांच्याकडे भरपूर एनर्जी असते, जे पटकन त्यावर जोक करतात, म्हणजे पटकन सुचतं त्यांना, अचानक कुठली कृती करायला हवी हे कळतं. कधी कधी असं होतं की समोरच्याला काय बोलावे ते कळत नाही आणि तो गेल्यानंतर कळतं की आपण हे बोलायला हवं होतं. मग तसं ह्या पद्धतीने असं हे चक्र ऍक्टिव्ह झालं मणिपूर, तर तुमचं सेन्स ऑफ ह्युमर पण चांगला होतो. हनुमंताचे चक्र आहे. रामनामाने तारलं जातं की जी कमतरता असते ती इथे भरून निघते. ऍक्टिव्ह नसेल, आत्मविश्वास कमी असेल तर सारखी एकच गोष्ट सांगायला लागणं, किंवा दुकानात पाठवलं समजा तर गोष्टी विसरणं, प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. किंवा ज्यांची पचन संस्था कमी आहे, ऍसिडिटी आहे, पोट फुगणं आहे, त्यावर हे चक्र कमी काम करतं. कधी कधी माझ्यासारखा मीच शहाणा, मलाच सर्व माहिती आहे, माझंच ऐकायचं, त्याचे ओव्हर ऍक्टिव्ह असतं. त्याच्या प्लॅन सारख्या गोष्टी झाल्या पाहिजे असं वाटतं त्याला. सूर्याकडे कधी आपण बघू शकत नाही कारण तेज असतं. मग जे फेमस असतात त्यांना भेटायला जायसाठी पण नेहमी थांबावं लागतं. सूर्याकडे डायरेक्ट आपण बघू शकत नाही. मग ज्यांना इगो, घमंड, ओव्हर ऍक्टिव्ह, जसा सूर्य उजाडतो तसा मावळतो पण, मग त्यांना खाली पण यावं लागतं. मग त्यांना लाचारी पण बाळगावी लागते. मग शनीचं भ्रमण जेव्हा येतं त्यावेळेला त्यांना डाऊनफॉल होतो त्यांचा. मग व्हील पॉवर इथे स्ट्रॉंग नसते, किंवा डायबिटीस इथे आजार जो आहे तो डायबिटीस होतो. दुसरं आहे चौथं अनाहत चक्र. इथे 12 पाकळ्या आहेत. हार्ट चक्र, हृदय चक्र, 12 पाकळ्या, एक त्रिकोण वर आहे आणि एक त्रिकोण खाली आहे. मग तुमचा प्रवास जो आहे तो वरच्या दिशेने जाणार की खालच्या दिशेने जाणार, हे मध्यभागी आहे.
आणि सर्वात आधी हे चक्र निर्माण होतं. वरती 3 खाली आणि खाली 3 चक्र. हिरवा रंग मध्यभागी आहे. मग इथे पृथ्वी, अग्नी, जल हे वायुतत्व. अनाहत म्हणजे कुठल्याही वस्तूचा आवाज. अनाहत म्हणजे कुठल्याही वस्तूचा आवाज एकमेकांवर आदळली किंवा प्रेशर देऊन दोन गोष्टी नाद होणं. हवेतून प्रत्येक गोष्ट येते पण दिसत नाही, मग आवाज इतर लोकांपर्यंत पोचणे, त्यात हवा असते. जमीन अन्न देते, नाही जेवलं तरी जगू शकतो आपण. पाणी न पिताही आपण जगू शकतो. सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी चालेल, पण हवेशिवाय आणि ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. मग आपला जन्म व्हायच्या आधी हे चक्र निर्माण होतं पहिलं. म्हणजे ठोके पहिले डॉक्टर चेक करतात, तेव्हा दोघांच्या मिलनाने हे घडलेलं जे बाळ आहे त्याची निर्मिती होते. मग कोणावर तरी प्रेम निर्माण झालं तर एकमेकांशी जोडले गेले पाहिजे. आवड निर्माण होणं हृदयातून आहे हे, म्हणून हिरवा रंग आहे. मंत्र त्याचा यम आहे. हा मंत्र म्हणताना यमदेवता आठवते. मग हे चक्र जन्म पण देतं आणि शेवट पण करतो. मग तुम्ही कोणाला प्रेमाने व्यक्त करायचं असेल तर इथे लाल गुलाबी रंग वापरतो. जर प्रेम हृदयातून होतं तो रंग हिरवा आहे. आणि त्या रंगाकडे जर सारखं बघितलं 20 सेकंद आणि नंतर तुम्ही नजर भिंतीकडे न्या तर बघा तुम्हाला लाल दिसेल. मग लाल रंगाकडे बघितलं तर ग्रीन शेड दिसेल. म्हणजे अंतर्मनामध्ये लाल रंगच दिसतो. मग जेवढे कलाकार आहेत ते ह्याच्यामध्ये बसतील. शिव जो आहे तो डमरू, कृष्ण बासरी, ह्याच्यातून जो नाद निर्माण होतो जेव्हा त्यात हवा असते. हवा नसेल तर नाद होणार नाही. कलाकारांसाठी पण हे अनाहत चक्र चांगलं आहे. त्रिकोण जो आहे तो वर जातो आणि खाली जातो. खाली गेले ते मूलाधार, स्वाधिष्ठान खराब असेल तर एकतर्फी, कधी कधी एकतर्फी प्रेमात पण खून केला, कुणाला काही इजा पोचवली तर हे चक्र बिघडतं किंवा चक्र अनबॅलन्स होतं. तर इथे प्रेमामध्ये स्वार्थी होणं किंवा 2 त्रिकोण एक वरती नेतो एक खाली नेतो, तर काही लोक प्रेमात वाहून जातात किंवा त्याग करतात. काही लोक असे पण असतात प्रेमामध्ये वाहून जातात किंवा हृदय देतात आणि त्याग पण करतात पूर्ण. कधी कधी लग्न न करता पण त्या गोष्टीसाठी, विवाह मुलीसाठी राहतात, असे पण लोक आहेत. मग ते कमी ऍक्टिव्ह असेल तर स्वार्थी किंवा प्रेमभावना नसेल, कोरडी आहे, म्हणजे हवा नसेल तर जीव गुदमरतो. मग इथे नात्यात प्रेम नसेल तरी जीव गुदमरेल. निरस असतात, म्हणजे वरच्या दिशेला गेलं तर ते काम करतं. मग ओव्हर ऍक्टिव्ह जर झालं तर स्वतःवर प्रेम करणं किंवा कोणालाही क्षमा न करणं. तुला मान्य असेल तर कर, चुकीला इथे क्षमा नाहीये. म्हणजे कधी पण बघा पुरुषांची हृदय म्हणजे हार्ट अटॅक जास्त पुरुषांना जास्त होतो, कारण ते कठोर असतात. निसर्गाचे जे व्रत आहे त्यात स्त्रिया इन्व्हॉल्व जास्त असतात. स्त्रीला जरा जास्त प्रेमाच्या बाबतीमध्ये ती थोडी इमोशन्स जास्त असतात तिला. स्त्री ही लगेच विसरून पण जाते, पण बदलायची भावना पण नसते तिला. प्रत्येकाला माफ करणं किंवा सोडून देणे, दया भाव, प्रेम भावना किंवा राग कुठल्या दिशेला गेला त्याप्रमाणे चक्र ऍक्टिव्ह होतं. मग पिन पॉइंट कशा प्रकारे नेतात त्या पद्धतीने आहे हे. मग गौतम बुद्ध पण बनले होते. गौतम बुद्ध पण गरीब जे होते त्यांना गरीब जास्त बघवले गेले नाही. तर एखाद्या पिक्चर मध्ये पण आपण बघतो की मुलाचा हात मुलीला देत नाही तर श्रीमंत बनून दाखवतो तो, किंवा एक अपमान झाला तर त्याचा बदला पण घेतो. दोन्ही प्रकार आहेत इथे. इथे आजार जो आहे तो थायमस ग्लँड आहे आणि व्हॅनिला आहे, ॲव्हेंच्युरिन जेड आहे, रोज क्वार्ट्स जे क्वार्ट्स फॅमिली मधले आहेत ते आहे, गुलाब आहे, गुलाबाचा अर्क आहे, किंवा ट्युबरक्लोसी किंवा ब्रेस्ट अस्थमा असे आजार होतात इथे. विशुद्ध चक्र जे आहे ते रीम मंत्र आहे, त्याचा स्काय ब्ल्यू रंग आहे. थ्रोट चक्र आहे. विशुद्ध म्हणजे विष, जे शिवाने ग्रहण केलं होतं, जे खाली जाऊ दिलं नाही पार्वतीने.
तर वायूच्या वर आकाश तत्वाचा रंग आहे. तर तिथे म्हणून रंग आकाशी आहे. आपण बोलतो, जो ध्वनी नाही येणार, म्हणजे आपले शब्द जर विषाप्रमाणे असतात तर एखादे शब्द जीव घेतात आणि चांगलं पण करतात. अंगाई म्हटली तर झोप पण येते आणि शब्द चांगले पण वाईट पण असतात. मग हृदय चक्र जे आहे ते वरच्या दिशेने गेले तर चांगलं होतं. मग संतांच्या वाणीने बरेच प्रबोधन झालेले आहे. मग गुरु नानक जे आहे त्यांची पण प्रेरणा आपल्याला मिळाली आहे. आतंकवादी बनवायला पण त्यांना विष पेरतात. मग किती द्यायचे ते हे आपल्यावरती आहे. बिघडलं तर 4 लोकांमध्ये आपण बोलता येत नाही किंवा लाजाळू असतो, इंट्रोवर्ट असतो. मग इथे थायरॉइड होणं, अमृतरस अं, म्हणजे अमृतरसाचं पचन संस्थेचा जो त्रास असतो तो होतो. मग ह्या चक्रामध्ये लाळ तयार होत नाही. मग झाली तर पचनाचे त्रास होतात. आता लता मंगेशकरचं पण चक्र चांगलं असणार, कारण इथे विशुद्ध चक्र जे थ्रोटसाठी येतं ते चांगलं आहे. कोणी चांगलं बोलून गेले तर आपल्याला नेहमी बरं वाटतं. सरस्वती, विष्णू, कार्तिक स्वामीचे स्तोत्र, कोणाची स्तुती करायची नसेल तरी शांत राहायचं, वाईट बोलायचं नाही. पण वाणी स्ट्रॉंग होते याने. ललिता सहस्त्र देवी आहेत त्या हे करायच्या. 16 पाकळ्या, 16 स्वर, व्यंजन, 16 व्यंजन मिळून 52 मातृका होतात. मग स्वर कंठातून निघतात. इथे जसे विशुद्ध चक्र, जसे शैलपुत्री ही आहे ती विशुद्ध चक्राशी संबंधित आहे. मग भूमितत्वाशी संबंधित आहे ते. त्यानंतर आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र आहे ते थर्ड आय आहे. 2 पाकळ्या आहेत. तर हृदयामध्ये तुम्ही काही लोकांना ठेवता, समान वाणीने वागणूक दिली. 2 पाकळ्या म्हणजे आत्मा आणि परमात्मा. 3 नेत्र. जर तिसरं नेत्र जर ओपन होतं तेव्हा काय खरं खोटं हे कळतं. बुद्धीशी संबंधित आहे किंवा अभ्यासात लक्ष नाही, आठवत नाही, त्यावेळेला त्यांना हिलिंग करायचं. हिलिंग करताना पण हात चोळून असं हिलिंग करायचं याच्यामध्ये, किंवा इथे आज्ञाचक्रावरती अशी बोटं ठेवायची. तर इथे हिलिंग करायचं. मेडिटेशन जे आहे ते ओमचा जप करायचा. किंवा काय बोलायचं ते कळत नाही, मला जे बोलायचंय ते लोकांना कळत नाही, तिथपर्यंत पोचत नाही, तेव्हा हे चक्र खराब होतं. निर्णय चुकतात किंवा बुद्धी घाण ठेवली आहे आपण असं म्हणतो. एकदा फसला माणूस तरी परत परत फसतो. त्यावेळेला बुद्धी चालत नाही, नाही म्हणता येत नाही कोणाला आपल्याला. तर ऍक्टिव्ह झालं तर तुम्ही शिव बनाल, म्हणजे बाकीच्या चक्रावरती पण तुम्ही आज्ञा देऊ शकता जर हे ऍक्टिव्ह झालं तर. मग मेडिटेशन करताना ध्यानमंत्र, डोळे बंद करून लक्ष ठेवायचं, श्वासावर लक्ष द्यायचं. कुंडलिनी तुमची आहे ती जागृत व्हायला हवी. ती सापासारखी वेटोळं घातलेली आहे कुंडलिनी. ती जागृत होणं सहज सोपं नाही आहे. तसं आज्ञा आणि सहस्त्रकार चक्र जागृत झाली तर काही करायची गरज नाही आहे. मग इंट्युएशन पॉवर पण इथे वाढते. मग प्रकाश तत्व जे पिट्युटरी ग्लँड आहेत आपलं त्याच्यावरती हे काम करतं. लेमन ग्रास ते आहे, किंवा झेंडू आहे, एमेथिस्ट आहे, मूनस्टोन आहे. इथे अहंकारी, राग, स्मरणशक्ती कमी होते. मग आदेश देणं, म्हणजे अंतर्मनामध्ये तुमच्या एवढी शक्ती पाहिजे. तर हे चक्र, आज्ञाचक्र चांगलं हे होतं, जागृत होतं. दुसरं सहस्त्रकार चक्र आहे. सहस्त्रकार जपामध्ये ओमचा जप 50 पाकळ्यांचा आहे. 20 लेअर आहेत. जेवढे मेंटल हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचे हे चक्र बिघडलेलं असतं. भ्रामक कल्पना इथे जास्त असतात. ज्या गोष्टी नाही आहेत त्या दिसतात, म्हणजे भ्रामक कल्पना. म्हणजे कधी कधी साप नाही आहे तरी तो दिसतो, पण नसलेल्या गोष्टी दिसणं. जे देवी देवता आपल्यामध्ये आपल्याला दिसत नाही पण साधू संतांना दिसतात,
तेव्हा त्यांचं चक्र हे ऍक्टिव्ह असतं. मग सकारात्मक मध्ये मायग्रेन इथे होतो, ब्रेन ट्यूमर, निर्णय क्षमता नसते, तोल जातो, मेंदूचे सगळे विकार इथे होतात. तर इथे ओमचा जप करायचा, गुरुची उपासना करायची, सर्व चक्र चार्ज करायचे, गायत्री मंत्र म्हणायचा. चोकुरे जो आहे रेकी मधला, तो चोकुरे काढायचा, सिनिकी रेकी काढायचा, ट्रिनिटी रेकी, 3 सिम्बॉल आहेत, ते पॉवर टू क्रिएट, तर पॉवर येते त्याने. तर 3 चक्र ही ऍक्टिव्ह करायची. सगळी चक्र ऍक्टिव्ह करायला तुम्हाला एका जागी बसून मंत्र बोलून पूर्ण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून पूर्ण चक्र ऍक्टिव्ह करायची. इथपर्यंत हे 7 चक्र झालेली आहेत. मॅडम ओंकार जप आणि काय काय सांगितलं तुम्ही त्याच्यानंतर? ओमचा जप, ओमचा जप, ओम नमः शिवाय, मूलाधार चक्राचं गणपतीचं स्तोत्र, काही विचारायचं आहे? याच्यासाठी कुठले क्रिस्टल? सहस्त्रासाठी हा सहस्त्राचक्रासाठी क्रिस्टल आता काही सांगितलेत का तुम्ही? नाही ना? सहस्त्रगार चक्राचं क्रिस्टल नाही सांगितलं, मॅडम मॅडम ते पण कधी ते कधी लहान मुलं सहस्त्रकार चक्र ओपन व्हायला खूप कठीण आहे. मॅडम हा कधी कधी ते लहान मुलं अशी खूप भडकतात, चिडतात दशेमध्ये, आणि बघा ते ऐकत नाहीत घरातले, म्हणजे हम्म. 4 वर्षाची 5 वर्षी. मग त्याच्यासाठी त्यांचं इथे मॉलिश केलं कपाळाची इकडे तर चांगली होती नॉर्मल. हो हो चांगली होती. तुम्हीच म्हणजे तुमच्या हाताने कपाळाच्या अशी त्याला हिलिंग द्या पूर्णपणे. म्हणजे हाताने, म्हणजे त्याला ते काय करायचं, आपण हाताने हिलिंग काय करायचं त्याला? पण हाताने. तेवढी तुमच्याकडे पॉवर पाहिजे. आणि ते हा हात पाठीवर जरी असा फिरवला ना, पाठीमागे हा सगळी हा चक्र असतात, तर ती हा हा पाठीवरती हात फिरवायचा. म्हणून आशीर्वाद घेताना आपण पाठीवर हात ठेवतो ना, तर हा तिथून हा ती हा हा. पॉवर आपल्या ह्याच्यामध्ये जाते. म्हणून नेहमी पाया पडायचं असतं. अच्छा अच्छा. हा हा. पाया पडलं आणि की ते लोक पाठीवर हात ठेवतात. त्यांची पॉवर जर चांगली असेल तर ती आपल्याला हा ती सहाय्य हम्म त्याचं मिळतं. हा. आणि चक्र ते ऍक्टिव्ह दोन होतं. भुवया, दोन हातामध्ये भुवयांच्या खूप मध्ये पण शक्ती आहे. हा हा, 2 भुवयांमध्ये पण मॉलिश करून असं मध्ये मधल्या हे चक्राला हे करायचं का मधल्या? मधल्या याला असा हात ठेवायचा आणि जप हा म्हणायचं. कुठला हा? ओम नमः कुठला शिवाय जप? म्हणा, कुठलाही तुमचा हा जप म्हणा. हा. अच्छा अच्छा, ठीक आहे. थँक्यू मॅडम. नैसर्गिक शुभग्रह तुम्हाला माहिती आहेत. गुरु, शुक्र, शुक्ल पक्षातला चंद्र, शुक्राबरोबर बुध, क्रूर ग्रहासोबत बुध नको. तो नैसर्गिक अशुभ ग्रह रवी, मंगळ, शनी, राहू, केतू, क्षीण चंद्र आणि अशुभ ग्रहाबरोबर बुध, हे झाले. भावाचे कारक ग्रह पण आहे. तसं पहिल्या भावाचा कारक ग्रह रवी आहे, दुसऱ्याचा गुरु आहे, तिसऱ्याचा मंगळ आहे, चौथ्याचा चंद्र शुक्र आहे, 5व्याचा गुरु आहे, मंगळ शनी 6व्याचा आहे, 7व्याचा शुक्र आहे, 8व्या स्थानाचा शनी आहे, नंतर 9व स्थानाचा रवी गुरु आहे, दशम स्थानामध्ये रवी, शुक्र, गुरु, बुध आहे, लाभस्थानाचा गुरु आहे आणि व्ययस्थानाचा शनी आहे. मॅडम पण ते लाल 11व्या स्थानात लाभस्थानाचा गुरु असला आणि त्याच्याबरोबर राहू असला तर प्रॉब्लेम होईल ना मॅडम? राहू बरोबर प्रॉब्लेम येईल. आहे ना, गुरु तर लाभ मिळणार नाही ना त्याला. राहू लाभ घेऊन जाईल ना. हा. आणि त्याचा मुलांवर परिणाम होतो का त्याच्या स्वतःच्या? गुरु ते राहू युती, पंचमार. पंचम स्थान, पंचमेश, चंद्रकुंडलीकडून पंचम सगळं बघायचं हा आणि हा. कारग्रह गुरुकडे जायचं. मग त्याची पंचमावर दृष्टी असते ना लाभात असेल तर. हा, पण मग ते प्रॉब्लेम होतो पण का तो गुरु मुलांना? राहुयुक्त झालेला आहे ना, हा तो हा हा चांडाळ हा योग झालेला आहे. हा हा. त्याचा पण सुद्धा तो प्रॉब्लेम कुठल्या होऊ शकतो. लग्नाला कसा आहे ते पण बघायचं. धनु 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 लग्नाला असेल तर? लग्नेश गुरु राहुयुक्त झाला.
हा हा मग ते थोडस नाही बरोबर. नाही ना बरोबर. अच्छा ठीक आहे. जनन दोष सांगितलेला आहे. जनन दोष आहे, कालसर्प योग पण आहेत, गोचर शनीची 7.5, गुरु 4था, 8वा, 12वा असणं किंवा 6-8-12चे अधिपती लग्न चतुर्थातनं, पंचमात, षष्ठात, सप्तमात, नवमात त्या भावावरून जर भ्रमण करत असेल तर जनन दोष म्हणजे अशुभ जन्मयोग, म्हणजे अमावस्येचा, कृष्ण चतुर्दशी, कुठल्या लग्नाला कुठली अमावस्या असते ते पण बघायचं. जर त्या भावाचे अधिपती रविचंद्र चांगले नसतील आणि अमावस्या झाली तर ते तिथे त्रासदायक असेल. कृष्ण चतुर्दशी, भद्रा, चंद्र सूर्यग्रहण, व्यातिपात योग, रवीची संक्रांत किंवा तिन्ही गंडांत म्हणजे यमगंट, तिथिक्षय, दग्धादी योग, आई वडील किंवा भावाच्याच नक्षत्रावर जन्म घेणं, नंतर जन्मता कधी कधी दात असणं, शारीरिक व्यंग असणं, हातपाय जास्तीचे असणं, बोटं जास्तीचे असणं, हे सर्व अशुभ समजायचं. नंतर शनी 7.5 तुम्हाला माहिती आहे की साधारण 2.5 वर्ष एका राशीमध्ये राहतो. मग चंद्र ज्या राशीमध्ये असेल त्या राशीच्या एक राशी मागे 2.5 वर्ष आणि चंद्र राशीत 2.5 वर्ष आणि चंद्र राशीच्या पुढील राशीमध्ये 2.5 वर्ष असतं. मग त्यावेळी शनी चंद्राला तिथे ग्रासतो, मनाला क्लेश होतात, यालाच शनीची 7.5 आपण म्हणतो. कधी कधी लाभ पण होतो आणि कधीतरी हानी पण होते. मग तुमचा शनी कसा आहे तुमच्या कुंडलीत त्याप्रमाणे तुम्हाला त्रासदायक होईल की नाही होईल ते सांगता येईल. गुरु 4-8-12 असणं, की चंद्र राशीपासून गोचर गुरु जेव्हा 4-8-12 भावामध्ये येतो तो थोडंसं वाईट फळ देतो. मग या काळामध्ये आपण बोलतो मुंज, विवाह, वास्तुप्रवेश असे खडतर योग करायचे नाही. 6-8-12चे अधिपतीचे गोचर भ्रमण पण अन्य भावावरून होत असेल तरी प्रॉब्लेम आहे. षष्टेश लग्नात, अष्टमेश लग्नात षष्टेश रोग बळावतील किंवा या अधिपतींचे जे सप्तम स्थानाशी संबंध असेल तर वैवाहिक साठीच त्रासदायक आहे. जातकाची जन्मकुंडली, लग्नकुंडली जी काही आहे, महादशा, अंतर्दशा, गोचरेचे भ्रमण आणि त्याचा अभ्यास करून पुढे 2 वर्षाचं गोचर तुम्हाला माहिती पाहिजे की सांगायला, की गंभीर जे आकलन करायचे असतात ते उपाययोजना करून तो जातकाचा तो कुयोग कुठे होणार आहे तो प्रारब्ध योग तुम्ही टाळू शकता. मग किंवा उपाय देऊन सहनशीलता जी आहे की ती वाढल्यामुळे त्रास सुसह्य होतो. समस्या निर्माण जेव्हा होतात तेव्हा जातक आपल्याकडे येतो, तेव्हा तो त्रस्त असतो. किंवा विवाह जुळणे किंवा नोकरी, कधी कधी जातक 1-2 ज्योतिषाकडे जातात, मग परत इथे आपल्याकडे येतात. मग जातकाची जी काही कार्यशैली विचारात घेऊन किंवा त्यांची क्षमता लक्षात घेऊन किंवा जातकाला झेपेल असं उपचार सांगायचे किंवा जास्त महागडी रत्न जी हिरा बिरा आहे ती देऊ नये. जास्तीत जास्त मंत्रावरती, जपावरती भर द्यावा. ग्रह हे जे आहेत ते दुःख, रोग, दारिद्र्य याचं काही सूचक असतात. ग्रह नक्षत्रामुळे समस्याचे ज्ञान होत असल्यामुळे त्याची जी काही अधिदेवता आहे, प्रत्याधी देवता आहे, त्याच्या उपासना
करायला सांगायच्या. जो ग्रह ज्या भावामध्ये असेल किंवा नीच असेल, वक्री शत्रू नाही, शत्रू असेल, असतं, अन्य कारणाने काही दोष उत्पन्न होत असतील तर त्याचा उपाय त्याला सांगावा. नक्षत्रामध्ये भावेश ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचा जो अधिपती असतो त्या भावाचा, त्या नक्षत्रामध्ये जो स्वामी असतो त्या नक्षत्रांचे जप सांगितले तरी चालेल. जे बिघडलेलं नक्षत्र असेल त्याचे जप सांगितले तरी चालेल. नंतर जन्म नक्षत्रापासून 3रं, 5वं, 7वं म्हणजे जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यरीस. 5वं आहे विपत, प्रत्यरी आणि वद. हे 3, 5, 7 ची नक्षत्र आहेत ती थोडीशी अनिष्ट असतात. त्याचा पण तिथे विचार करायचा. नंतर अंतर्दशा ज्या आहेत, दशा तर मोठ्या मोठ्या असतात. अंतर्दशा ज्या आहेत त्या महादशेचा कार्यकाल बराच मोठा असतो, तर अंतर्दशा ज्या आहेत त्याचा तीव्र परिणामकारक असतात. मग त्या अंतर्दशा काल संपेपर्यंत उपाययोजना त्यासाठी सांगायची. मग तीव्रता थोडीशी तिथे कमी होईल. शुभ आणि बलवान ग्रह नेहमीच शुभ फळं देतात. मग शुभ ग्रह पण दुर्बल असतील तर त्याच्यासाठी उपाययोजना सांगायच्या. किंवा पापग्रह बलवान असतील, उच्च असतील, स्वगृही, नीचगृही, मूल त्रिकोणात तर चांगले फलदायी ठरतील. मग लवकर यश तिथे प्राप्त होईल. किंवा मार्केश 2-7चे अधिपती असतील तर त्या भावसंबंधाने काय योग करतात. त्या मार्केशत्वाच्या दशेमध्ये रोग बळावणं किंवा मृत्यूसाठी पण कारणीभूत होऊ शकतं मार्केशाची दशा. मग जन्मकुंडलीमध्ये एखादा ग्रह त्रासदायक ठरत असेल तर त्या नातेवाईका संबंधामध्ये पण त्रास होतो. किंवा रवी पिता, चंद्रमाता, मंगळ म्हणजे भाऊ, हे सगळे ग्रहपीडाने, त्रासाने थोडंसं उपाय दिल्याने कमी होतं. ग्रहांच्या देवता ज्या आहेत ते चंद्र, शुक्र जी आहे स्त्री ग्रह, त्याला दशमहाविद्या किंवा गायत्री, दुर्गाची उपासना सांगायची. पुरुष ग्रह जे आहेत ते रवी म्हणजे रामकृष्ण, गुरु म्हणजे वैष्णव दत्तगुरु, मंगळ म्हणजे हनुमान, कार्तिकेय, गणेश, भैरव, मृत्युंजय. बुधासाठी कुमारी देवतेची उपासना, त्रिपुरा सुंदरी गौरी यांची उपासना. शनीसाठी भगवान शिवाची उपासना. राहू केतू, चामुंडा आणि कालीची उपासना. आणि स्त्री शक्ती ज्या आहेत ते काली, भद्रकाली आहे, उग्रता, बगलामुखी आहे, ज्वालामुखी आहे, त्यांच्या उपासना सांगायच्या. ह्याच्यामध्ये मंत्रांचं जप करण्यापूर्वी एक किलक जे असतं हृदय यादिन्यास असतं ना सुरुवातीला, ते म्हणायचं मंत्रांची जेव्हा आपण देवता उपासना करतो ते. त्यानंतर मंत्रांचा जप, जे आसन असतं ते आसन उपासनेसाठी कुठलं वापरायचं तर रेशमी वस्त्र असतं, आसन असतं ते भाग्योदय आणि धनप्राप्तीसाठी आहे. नंतर दर्भासन असतं, दर्भासन, कुशासन बोलतो आपण त्याला, ते आरोग्य, संतान आणि संतांसाठी आहे आणि तुमच्या कामना पूर्ण करण्यासाठी. लोकरीचं आसन असतं ते कामना सिद्धी, दुःखमुक्तीसाठी. हरणाचं जे आसन असतं ते सफलता आणि शांतीसाठी. कृष्णमृग चर्माचं आसन असतं ते संमोहन किंवा धनकामना, ज्ञानप्राप्तीसाठी. वाघाचं जे आसन असतं ते मोक्ष साधना, लक्ष्यप्राप्ती, शत्रुनाश. नंतर सिंहाचं असतं आसन ते अचल संपत्ती. श्वान
म्हणजे कुत्र्याचं आसन ते विद्वेषणसाठी. नंतर मेंढ्याचं पण आसन असतं ते मारण मोहन उच्चाटनसाठी. नंतर जपामध्ये दिशा ज्या आहेत, ईशान्य दिशेला जप, ईशान्य दिशेचं तोंड करून जप केला तर तुम्हाला शिवोपासना आणि मुक्तीसाठी. पूर्व दिशेला जपाची साधना करण्यासाठी. आग्नेयेला तोंड केलं तर युद्धात विजय मिळवण्यासाठी. दक्षिणेला वादविवाद, शत्रुनाश करायचा असेल तर. आग्नेयेला तोंड केलं तर काय म्हटलं मॅडम? हा, आग्नेयेला तोंड केलं तर काय म्हटलं तुम्ही? युद्धात विजय मिळवायसाठी, अच्छा. कोर्ट युद्धात कचेरीसाठी. युद्धात विजय मिळवायचा. हा, कोर्ट कचेरीसाठी पण. अच्छा. दक्षिणेला वादविवाद, शत्रू असतील तुमचे तर दक्षिणेला तोंड करून बसायचं. नैऋत्येला तुम्हाला पितरांची देवता आहे, तिथे जारण मारण करायचं असेल तर नैऋत्येला दिशेला बसायचं. पश्चिम ही प्रेमाची दिशा आहे, सप्तम स्थान येते इथं. तर तिथे कोणी अफेअर आहे सांगतं, नवऱ्याचे अफेअर्स आहेत, तर तिथे पश्चिम दिशेला तोंड करून तिथे प्रेम, जादू किंवा रोग निवारणसाठी पश्चिम दिशेला तोंड करून बसायचं. वायव्येला तुमची एखादी नोकरी येत नसेल, नोकरांचा एम्प्लॉईजचा त्रास असेल तर वायव्य दिशेला तोंड करून जप करायचा. मग इथे यात्रा किंवा शत्रूला पळवायचं असेल तर वायव्य दिशेला तोंड करून. उत्तरेला धनप्राप्ती, प्रेम, दुःख नाश करणं आणि आत्मिक उन्नतीसाठी. ईशान्य, पूर्व, उत्तर, पश्चिम हे शुभ कार्यासाठी आहे आणि आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, वायव्य हे कठोर कर्मासाठी आहे. जपसंख्या पण प्रत्येक मंत्रामध्ये जितके अक्षर आहे तितके कोटी जप केलं तर मंत्र सिद्ध होतो. मग लक्ष आणि हजारात जप केले तर मंत्राप्रमाणे कार्यसिद्धी पण होते. इथे मंत्रासोबत जपसंख्या पण सांगितलेली असते. जो त्रास असेल तुम्हाला, ज्या संबंधित भावाशी त्रास असेल तितकी जपसंख्या घ्या. समजा षष्ठ भावाशी त्रास आहे तर 6000 जप करा. माळ जी आहे ती शक्यतो 108 मण्यांचीच पाहिजे. कार्याप्रमाणे माळ म्हणजे तुळशी माळ जी असते, तुळशीची माळ घेऊन करतो आपण, ती विष्णूसाठी आहे. रुद्राक्षाची माळ आहे ती शिवपार्वतीसाठी आहे. रक्तचंदनाची आहे ती गणेश आणि हनुमानासाठी आहे. जेव्हा आपण रत्नांची माळ घेतो किंवा चांदीची माळ किंवा सोन्याची माळ तर ते ऐश्वर्य आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी. आणि कमलगट्ट्याची माळ आहे ती मारण मंत्र. माळेचा दोरा पण असतो. जर पांढरा असेल तर शांती कर्म, लाल असेल तर वशीकरण, काळा असेल तर तांत्रिक उपासना. मॅडम स्फटिकाची माळ कशासाठी वापरतात? स्फटिकाची माळ जी आहे ती शांतीसाठी. स्फटिक मॅडम हातात तांत्रिक घेतलं तरी उपासना शांत म्हणजे काय? वाटतं. हा, तांत्रिक उपासना म्हणजे काय बोलता? तांत्रिक म्हणजे काही कोणावरती काय आपल्याला हे करायचं नाहीये, पण मी एक माहिती हा हा असावी म्हणून. आपण काय हा. याच्यात काय हे बाहेर करत करायचं. नाही. हो तेच बोलले. हे आपल्यासाठी नाहीये ना ते?
नाही, फक्त माहिती पाहिजे अच्छा म्हणून सांगते. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. मॅडम ते कमळगट्ट्याची माळ कशासाठी म्हणाला? कमळगट्ट्याची आहे ती मारण मंत्र. ओम हा शब्द ब्रह्माचा आहे. ओम उ हा विष्णूसाठी आहे आणि म हा शिवासाठी आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्यासाठी हा मंत्र आहे. सर्व मंत्राचा गुरु नादब्रह्म, परब्रह्म, परमात्म्याचे सगळे स्वरूप आहे. रीम जेव्हा वापरतो, रीम आपण प्रत्येक ह्याला, तर रीम हे कालनाशक आहे. बँकेत जाताना पण श्रीम 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 बोलायचं. तर बँकेत जेव्हा पैसे भरायला जातो तेव्हा, तर श्रीम हा मंत्र ऐश्वर्यासाठी आहे. इथे भरभराटीची देवता आहे. म्हणजे लक्ष्मी माझं दारिद्र्य दूर कर. साधे साधे हे आहेत. म्हणजे क्लीम आपण बोलतो, क्लीम हे ज्ञान आणि कलेचे अधिपती आहे. म्हणजे माझे अज्ञान दूर कर. ऐन म्हणतो, ऐन हे मॅडम, एखाद्याचं लोन करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठला मंत्र? लोन व्हायचं असेल तर लोन कर्ज हा, घेतात ना लोक, कर्ज घेतात त्याच्यासाठी ते ते सगळं सांगणार आहे. सगळ्यावरती उपाय देणार आहे. अच्छा अच्छा. हा, ही सुरुवात आहे फक्त. ही स्टार्टिंग. तुम्हाला ही माहिती पाहिजे, हे कशासाठी शब्द, आसन कुठलं घ्यायचं, हे सगळं सांगते. ऐन जे आहे, ऐंचं सांग. हा, हे अव्यक्त स्वरूपी सरस्वती देवतेसाठी, म्हणजे माझं जे काही अज्ञान आहे आणि कष्ट आहे ते दूर कर. नंतर क्रीम आहे. क्रीम क्रीम म्हणजे हे महाकाली माझे दुःख हरण कर. नंतर हाम आहे. हाम हे भगवान शिवाजी माझे पाप नष्ट कर. नंतर ग्लौ आहे. हे विघ्नेश्वर गणेशा माझे दारिद्र्य आणि कष्ट तुझ्या प्रभावाने नष्ट कर. काय सांगितलं कळलं नाही. ग्लौ जे आहे, ग्लौ, हे विघ्नेश्वर गणेशा माझे दारिद्र्य आणि कष्ट तुझ्या प्रभावाने नष्ट कर. शांती कर्म आणि ऐश्वर्य भरभराट त्याच्यासाठी ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीम. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीम. हे कशासाठी मॅडम? हे शांती कर्म, ऐश्वर्य, भरभराट त्यासाठी. नंतर आपण जे आता 7 सप्तचक्र बघितले, तर पृथ्वी तत्वाचा लम आहे. तो लम जो आहे तो रोग व्यक्तीचा रोग नष्ट करण्यासाठी आहे. नंतरचं बघितलं आपण आपतत्व, तिथे वाम होतं. इथे चित्ताची एकाग्रता वाढवण्यासाठी वाम. नंतर आपण बघितलं रम, तेजतत्व. तेजतत्व इथे अग्निमांद्य किंवा अग्निमांद्य म्हणजे रोग्याने सूर्यस्वर उच्चारणं, म्हणजे भूक वाढणं. नंतरचं बघितलं आपण यम,
वायुत्व आहे तिथे यम. इथे नाकाचे विकार किंवा वायू विकार यापासून सुटका. नंतर आपण बघितलं आकाश तत्वाचं यम. इथे आत्मा आणि परमात्मा आपण पाहिलेला. इथे उपासना वृत्ती आहे आणि साधना बळची पण वृत्ती आहे. मॅडम वायू तत्वाचं काय सांगितलं? वायू तत्वाचं जे आहे ते यम आहे. तिथे नाकाचे विकार, वायू विकार. आणि आकाश तत्व? आकाश तत्वाचं जे आहे ते यम, उपासना वृत्ती किंवा साधना बल वृत्ती. दोन्ही सेम. मंत्र जपासाठी जो योग्य काळ आहे तो काळ पण बघायचा. जसं आपण होरा बघतो, होरा कुठला घ्यायचा मंत्र जपासाठी. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे पण वेदांचं अंग आहे. त्याच्यासाठी कोणतेही चांगलं कार्य किंवा शुभ मुहूर्तावर सुरू केलं तर लवकर तिथे सिद्ध होतं, शुभफल प्राप्त होतं किंवा फळाची स्थिरता किंवा परिणामपर दीर्घकाळ कायम राहतात. मग यासाठी जप, होरा, मुहूर्त योग्य काळ घेऊन हे करायचं, जप करायचा. तर जर गुरुचा होरा घेतला तर इथे सर्व कार्यासाठी सर्व मंत्र, प्रेम, सद्भाव, रोग निवृत्ती. शुक्र आणि बुधाचा होरा घेतला तर अतिंद्रिय शक्तीची प्राप्ती होते, सिद्धी प्राप्ती होते, गूढ विद्यांची ज्ञान प्राप्ती होते. अज्ञात शक्तीपासून गूढ विद्यांची ज्ञान प्राप्ती होते. नाही, शुक्राचा आणि कुठला होरा सांगितला? शुक्र आणि बुध. बुध. ओके, थँक्यू. अज्ञात शक्तीपासून पण संरक्षण मिळतं आणि वशीकरण स्तंभन पण होतं. रवीचा जो होरा आहे तिथे नोकरीवर जायचं आहे, सत्ता हवी आहे, सरकारी अधिकाऱ्यांची किंवा वरिष्ठ लोकांची मर्जी संपादन करायची आहे, मंत्री लोकांची भेट घ्यायची आहे, तर रवीच्या होऱ्यात करायचं. शनीच्या होऱ्यामध्ये तिरस्कार किंवा हकलून द्यायचा आहे, अपमान करायचा, मृत्यू, मारण, प्रयोग. मंगळाच्या होऱ्यामध्ये द्वेष, शत्रुनाश करण्यासाठी. आणि चंद्राच्या होऱ्यामध्ये प्रेम, पुरुषाचे स्त्रीवर आकर्षण वाढवायला, वशीकरण करायला चंद्राच्या होऱ्यात. दिशा आणि होरा आणि मंत्र बोलायसाठी पश्चिम दिशा चंद्र, तिथे मंत्राचं जे उद्दिष्ट आहे ते प्रेम मंत्रांची जादू शक्ती करायला किंवा रोग निवारण करायला. पूर्व दिशा आहे ती गुरुची, तिथे पण हरवलेली व्यक्ती शोधणं. गुरुचा होरा घ्यायचा आणि पूर्व दिशा घ्यायची. दक्षिण दिशा जी आहे ती शनीची, तिथे वादविवाद, शत्रुनाश. उत्तर दिशा शुक्राची आहे, तिथे प्रेम, झोप येत नसेल तर
उत्तर दिशा बुधाची, तिथे वाकसिद्धी, दीर्घ निद्रानाश, ऐश्वर्य प्राप्तीसाठी. पश्चिम दिशा जी आहे ती रवीची, रोग निवारण किंवा अधिकार लोकांची मर्जी सांभाळायची असेल तर. पूर्व दिशा मंगळाची, तिथे वशीकरण, शत्रुनाश किंवा जपसाधना. मंत्र जपासाठी महिना, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण सगळं बघायचं. महिना जो आहे तो श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, वैशाख मध्ये सुरुवात करायची. चैत्र, ज्येष्ठ, आषाढ हे पण जप साधनेसाठी चांगले आहेत. महिन्याचे पहिले 10 दिवस जे आहेत ते व्यापार, वृद्धी, संपत्ती, यश, इच्छापूर्ती याच्यासाठी आहे. तिथी जी आहे ती रिक्ता तिथी, त्या तिथींना मंत्र साधना करायची नाही. रिक्ता तिथी चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशीला असते. द्वितीया, तृतीया, म्हणजे सुरुवात करायची नाही. सुरुवात नाही करायची. सप्तमी जी आहे ती सकाळी वशीकरण करायसाठी. तृतीया, द्वादशी आहे ती व्यापार, बुद्धी, ऐश्वर्यासाठी. आणि द्वितीया, षष्टी, सप्तमी उच्चाटन मंत्र. अष्टमी जी आहे ती प्रेम, सद्भावना, भक्तीसाठी. सोमवारी सकाळी व्यापार, बुद्धी, वशीकरण आणि रोग निवारणसाठी. गुरुवार, शुक्रवार प्रगती, ऐश्वर्य, लाभ. शनिवार, मंगळवार मारण, उच्चाटन, विलगीकरण, शत्रुनाशासाठी. आणि रविवार, बुधवार दुपार ते संध्याकाळपर्यंत ते वाकसिद्धी, वादविवाद किंवा एखाद्या सभेमध्ये जिंकणं त्यासाठी. आणि जप करताना लग्न पण स्थिर लग्न घ्या. स्थिर लग्न. ठीक आहे. 9:05 झाले. मॅडम कधी कधी कोणाच्या छोट्या छोट्या गाठी होतात बघा शरीरात. छोट्या छोट्या गाठी होतात, त्याला काय करायला पाहिजे आपण? तुम्ही मला कुठला मंत्र? मेसेज करा, मी देते तुम्हाला. हा ठीक आहे. ओके. रक्ताच्या गाठी ओके. झाल्यात काय? हा छोट्या छोट्या गाठी, म्हणजे मुलगा तरुण आहे आणि त्याचं वृश्चिक लग्न आहे आणि चंद्र राहू युक्त वृषभेत आणि गुरु अष्टमात. डिटेल्स पाठवा मला. हा आणि राहूची दशा. ठीक आहे, पाठवते. मॅडम आसन जे सांगितलं त्याच्यात श्वानाचं जे आसन होतं ते कशासाठी आपण म्हटलं होतं? ते श्वानाचं आसन जे आहे ते विद्वेषणसाठी, म्हणजे चांगलं नाहीये ते. मॅडम शेवटीचे सांगितलं ना, दुपार ते संध्याकाळ वाकसिद्धी, ते कुठले वार सांगितले? रविवार आणि रविवार आणि बुधवार. हा, ओके, थँक्यू. माझा बुधवार लिहायचं राहील.
योग पण चांगले योग याचं घ्यायचे. रेकॉर्डिंग योग जे याचं असतात रेकॉर्डिंग पाठव. हा पाठवते. योग जे आहेत ते पण चांगले हे करायचे. योग असतात ते चांगले योग घ्यायचे. कारण भव बालव कवलव तैतील गरज वाणिज हे शुभ आहे ते घ्यायचे. आता मंगळवारी होईल हा क्लास. मॅडम रेकॉर्डिंग मिळेल ना याचं? रेकॉर्डिंग मी युट्यूबला टाकते. अच्छा. ठीक आहे. हा मॅडम छान झालं. समजलं काय थँक्यू तुम्हाला? मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम, खूप छान झालं. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. छान झाला थँक्यू class. मॅडम, छान झालं लेक्चर. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. छान झाला मॅडम क्लास. थँक्यू. धन्यवाद. झालं काय हे?